याच्यातनं जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी, एका बाजूला धीरज पवार तर दुसऱ्या बाजूला आपण अजय नाईकला पाहतोय. सध्याचे स्थितीपूर्वक खेळाडू जरूर आहेत. मॅग्नेटिक पॉवरचा पहिला षटक फेकण्यासाठी आपण नक्कीच बॅट्समन पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक हा बॅट्समन आपण जर काही विचार केला ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती संघाची जबाबदारीचा भार दिलाय ते गोलंदाज महेंद्र वाघे या गोलंदाजावरती. 10-12 पावलांचा रनअप आहे. सातत्याने शांत पद्धतीने खेळणारा क्रिकेट तो म्हणजे कोरलवाडी संघ. हो हो हो, नक्कीच आपण जणू काही विचार केला ना तर गोलंदाजानं प्रयत्न केला होता. कदाचित आपल्या हाताला चेंडू लागणं खूप गरजेचं होतं, परंतु ज्या बिल्ला एका हाताला चेंडू टच करून हा गेला जरूर ओव्हर द विकेटनं मारा मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट होत असताना 3 षटकांचा सामना आहे आणि या 3 षटकामध्ये किती धावा जमवण्याचा विक्रम राखला जाईल हे नक्कीच आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे. महेंद्र वाघे गोलंदाजी मार्कवरती जरूर आपण पाहतोय. यास डेफिनेटली अजय नाईकच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलाय. चेंडू उडवलाय सीमारेषा बाहेर, दिलाय खटका आणि आलाय धक्का तो 6 धाब्यांचा. आणि या 6 धाब्याच्या मदतीनं धाब्यांचा सनसेटेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय आत्मविश्वास टाकून प्रत्येक खेळाडू हा संघ निर्माण करत असतं आणि ती संघ निर्माण जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर डिफेंड मिळेल. इथे कुठल्यातरी ताल आणि मेल सध्याच्या स्थिती ओव्हर द विकेटनं मारा करणारा थोडाफार दडपणमय क्रिकेट जरूर आहे. या ओव्हरमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर मॅग्नेटिक पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये किती धाबा रचल्या जातील, मॅग्नेटिक पॉवरच्या पहिल्या ओव्हरमध्ये किती धाबा रोखल्या जातील हे डेफिनेटली आपण पाहतोय. हो हो, ऑफस्टम्पचा बॉल आहे. पंचांवरती दबाव आणि त्यानंतरचा आलेला पंचांचा इशारा हा अंतिम राहील. कारण पंच म्हटले ना की चिंचांच्या झाडावरती आंब पिकतील तर तरी 100% पिकतील. तो पंचांचा निर्णय असता, पंचांचा नियम असतं आणि तो नियम मात्र इथे पालन करत असताना आपण कोरलवाडी टीमला पाहतोय. अर्थात ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज अंबल दर्जेचा गोलंदाज आहे. यास डेफिनेटली इथे काय घडलंय, आधीच खेळाडू पडला आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर बघता 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 चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. एक बिगिट चौकार. यस डेफिनेटली आपण विचार केला ना तर कुठेतरी दडपण आलंय आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर हे मैदानाच्या आतमध्ये. गुडलेन स्पॉटचा बॉल क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे यस डेफिनेटली अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठेतरी उडी मारल्यानंतर आपण पाहिलं ना तर तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने अतिशय मेहनत केली आणि मेहनतीपूर्वक चेंडू पकडला. तोपर्यंत आपण पाहतो या एका धाब्याचं कॉम्बिनेशन या चेंडूवरती या बॅटवरती जरूर आलाय. दरम्यान आपण पाहतो टोटल दाबा प्रगती प्रतापवरती स्कोरवरती. डेफिनेटली पुन्हा एकदा चेंडूला दिलाय दणकावून. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक बिगिट कव्हर पाणी क्षेत्रामध्ये आलेलं दमदार चौकार. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोरीज पाहतोय. 16 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना क्रिकेटचा थर्रारजनक क्रिकेट जरूर आपण पाहतोय. अर्थात आपण जणू काही विचार केला ना तर आज क्लास जरूर दाखवलाय. प्रत्येक खेळाडू आपापला बॅटल दाखवण्यासाठी आपल्या टीमसाठी अतिशय खूप मेहनत करतोय आणि ते मेहनतीचं फळ मात्र पाहिलं ना तर आजच्या दिवसातील कुठल्या संघाला मेहनतीचं फळ मिळणार आहे. यस डेफिनेटली ओव्हर द विकेटनं मारा करणारा हा खेळाडू आपण नेक्स्ट बॉलर ओव्हर क्रमांक दुसरा खेळाडू गोलंदाज क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये कोरलवाडी टीम कडून. यस डेफिनेटली चेंडूला उडवलं हेलिकॉप्टर
इथे चेंडू थांबला नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर अजयच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा स्कोर नक्कीच पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक दुसरा, टोटल दुसऱ्या ओव्हर मधील पहिला चेंडू फेकलाय तोही 6 धाब्यांचा. 6 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिफेंडमय खेळ 22 धाब्यांवरती जरूर जाऊन पोहोचलाय. आज संडे स्पेशल दिवस. पहिल्या दिवसात आपण पाहिलं तर भातान संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करतोय. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर अर्थातच गावदेवी क्रिकेट टीम वांगली या संघानं प्रवेश केलाय. त्यानंतर तिसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर कोपरी या टीमनं प्रवेश केलाय. परंतु आजच्या दिवसातून हाही गटामधून कुठला संघ पुढे जाईल, कारण आपण विचार केला ना तर सुपर 4च्या लढतीसाठी खांदा टीम हा नक्कीच प्रवेश करतोय. परंतु ती सुपर 4ची लढत कशा रीतीनं होईल हे डेफिनेटली आपण पाहतोय. ओव्हर द विकेट अंबल दर्जाची हा खेळी आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय. या स्लोपल डच बॉल इथे उडवलाय. बॅक टू बॅक अजय नाईकच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आलाय. अतिशय आत्मविश्वास टाकून हा गोलंदाजी करतोय. परंतु तीच आत्मविश्वासाची गोलंदी थोडी नाकाम ठरतोय. अजयच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका आला. हाच तर आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि तोच ग्रामीण टेनिस क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुठेतरी जणू काही आपण विचार केला ना तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपण अतिशय चांगला परफॉर्म होताना आपण पाहिला. मागच्या सामन्यात जणू काही आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यास हेलिकॉप्टर उडवलंय अजयच्या बॅटमधनं. खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेत अजयनं. परंतु मित्रांनो मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच राहिली भिंगार टीमची, कारण आम्ही थोडासा जेवणासाठी बाहेर गेलो होतो. परंतु ती मॅन ऑफ द मॅचची ही मॅच संपली ना की लगेच आम्ही ती अनाउन्समेंट करू. परंतु मॅच कुठला जिंकणार संघ हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. बॅक टू बॅक अजयच्या बॅटमधनं सलग तिसरा षटकार जरूर आलाय. यस, पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. यावेळेस प्रहार चढवला. चेंडू हवेत आहे. बॅक टू बॅक अजयच्या बॅटमधनं निघालेला सलग 4था षटकार. डेफिनेटली या खेळाडूचं आपण जरूर कौतुक केलंय. मी तर म्हणे की अतिशय रोमांचक स्थितीचा सामना आणि बॅक टू बॅक अजयच्या बॅटमधनं सलग निघालेला हा दमदार षटकार. कुठेतरी आपण विचार केला ना तर आता अतिशय चांगला 5वा चेंडू 5 षटकार होतील का या स्पर्धेमध्ये जरूर आपण जाणून घेतोय. येस, डेफिनेटली बॅक टू बॅक 5 षटकार. खेळाडूसाठी जोरदार टाळ्या. आता 6 षटकारासाठी फक्त 1 फटका ठोकायचा. या क्रिकेटच्या मैदानावरती हे इतिहास घडू शकतो. श्री बापदेव क्रीडा मैदान पोदीचे मैदान आहे, परंतु या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर पहिली षटकारांची आतिषबाजी करणारा 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले जातील का या चेंडूवरती आता डेफिनेटली आपण क्रेज पाहतोय. शेवटतील बॉल. यस, डेफिनेटली सन्मान दिलाय चेंडूला. याला म्हणतात खेळाडूंची कृत्य. खेळाडूने दाखवलेला स्वभाव आणि त्यानंतरचं आपण पाहिलं ना तर अतिशय आक्रमक संघ. कारण जो खेळाडू हे दोन्ही खेळाडू आहेत ना विरामन हे आदिवासी रायगड टीमसाठी खेळतात. परंतु आज एका खेळाडूनं समोरच्या संघाला कदाचित थोडंसं राजेशला सहकार्य केलंय. कारण चेंडूला ट्रॅप केला, चेंडूला सन्मान दिला आणि त्यानंतरचा आपण स्कोर पाहतोय. टोटल 47 धाबा भिंगार टीम. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 47 धाब्यांचा टार्गेट माहीत जरूर आहे.
परंतु आज आपण पाहिलं तर या मैदानावरती कदाचित 6 षटकारी झाले असते, परंतु इथे कदाचित अजयनं दाखवलाय आपली खेळाडू कृती काय आहे. ती खेळाडू कृती जरूर दाखवताना आपण अजयला पाहिलंय, कारण जाणून बुजून त्या खेळाडूनं शेवटील चेंडू सन्मान दिला. हे पहा इथे सेन्सिटेबल क्रिकेट का आत्ता 6 षटकार आपण जरूर त्याच्या बॅटमधनं ठोकताना पाहिलेत. बॅक टू बॅक 5, त्यानंतर राजेश वाघेला दिलेला सन्मान आणि त्यानंतर आलेला एक बिगिट षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धावफलकावरती धाब्यांचा प्रतीक्षित आपण पुढे जाताना पाहतोय. टोटल धाबा 53 धाबा इथे स्कोर गाठवरती उभारल्यात. 11 चेंडू 48 धावा, 2 धाबा. यस डेफिनेटली इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातो. या 48 धाबा झाल्या जरूर त्याच्या बॅटमधनं. फक्त 2 धाबा 50 कंप्लीट करण्यासाठी नक्कीच आपण यस डेफिनेटली फक्त 2 धाबा हव्या होत्या. आणि इथे कुठेतरी आपण विचार केला ना तर कदाचित आपल्या डोल्यावरती लागलेला चेंडू हा कदाचित थोडासा मुश्किल दडपणीचा झाला. आणि 12 चेंडूमध्ये 48 धाब्यांची बहादार खेळ करणारा खेळाडू आहे अर्थातच अजय नाईक. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर जातोय. फक्त 2 धाबा काढायच्या होत्या, परंतु त्यानंतर आपण विचार केला ना तर टोटल स्कोर झाला 53 धाबा 53 रन्स. 12 चेंडू 48 धाब्यांची बहादार खेळी करणारा हा खेळाडू जरूर आहे अजय नाईक. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं ना तर ओव्हर द विकेटना मारा करणारा अंबलदेजेचा गोलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये मंगेश हा गोलंदाज जरूर आहे. कमबॅक केली, पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव टाकले, 2 चेंडू निर्धाव टाकले आणि त्यानंतर एका चेंडूवरती घेतलेला एक विकेट. टोटल धाबा झाला 53. या ओव्हरमध्ये जणू काय आपण पाहिलं ना तर शेवटतील 2 चेंडू पेंडिंग जरूर आहेत. यस डेफिनेटली आपण पाहतो या चेंडूला ट्रॅप केला. मंगेशच्या गोलंदाजामधून चेंडू फेकला होता, परंतु इथे अतुल कातकरी सध्याच्या स्थितीमध्ये फलंदाज उतरला. भिंगार टीमकडनं कुठेतरी आपण विचार केला ना तर एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. शेबरचा बॉल इकडे लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू यातून कॉम्बिनेशनचा संपर्क जुळणं गरजेचं आहे. परंतु इथे आपण पाहिलं ना तर लेगबायच्या रूपानं पंच लेगबाय की बॅट कट ही धाव यस दाखवली एक तंगडी. आणि लेगबायच्या रूपानं टोटल आपण विचार केला ना तर भिंगार टीम जाऊन पोहोचली 18 चेंडूंच्या खेळा समाप्तीनंतर 55 धाबा. टोटल काढायचे आहेत 56 धाबा. येणाऱ्या
18 बॉलमध्ये कोरेलवाडी टीम आपल्याला 56 धावा काढायची आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर आक्रमक खेळ आपण पाहिला होता याच कोरेलवाडी संघाच्या खेळाडूंचा. यस 56 धाब्यांचे बहादार खेळ करण्यासाठी सलामीची जोडी. एका बाजूला आपण महेंद्र वाघेला पाहतोय तर एका बाजूला आपण भानुदास पवारला पाहतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक ही जोडी सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये आम्ही जरूर पाहिल्या, परंतु पहिलाच बॉल चौकार ठोकलाय. पहा 56 मधून टोटल 4 धाबा आल्यात. म्हणजे अजूनही आपण जणू काही विचार केला तर येणाऱ्या 17 बॉलमध्ये अजून 52 धाब्यांचा टार्गेट आता उभारलाय मैदानाच्या आतमध्ये. यास पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅप केलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं दडपणमय क्रिकेट आणि त्याच नंतरच आलेलं आणखीन एक धक्कादायक प्रेशर. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडत आहे. अर्थात आपण जर काही विचार केला ना तर चेंडू वेगाचा फेकला जरूर होता, परंतु वेगाच्या चेंडूवरती आलेल्या या 2 धाब्याच्या मदतीनं टोटल स्कोर नक्कीच पुढे जात असताना आपण डेफिनेटली पाहतोय. अर्थात फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, काय होईल काय घडेल हेच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जाणतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्नामध्ये कुठेतरी आणखीन एक प्रेशर आला आणि त्या प्रेशर मध्ये जणू काही आपण पाहिलं ना तर कुठेतरी आणखीन एक धक्कादायक घटना जरूर घडली. अति घाई संकटात नाही, अर्थातच दुर्घटना घडली, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये जणू काही आपण पाहिलं ना तर या खेळाडूला जरूर कुठेतरी बाद बाबा लागला. बॅक टू बॅक एक चौकार आल्यानंतर लगेच 2 धाबा डिपेंड झाल्यात, त्यानंतर लगेच कमबॅक केलाय गोलंदाज धीरजनं. टोटल धावफलकावरती धाबा आपण पाहिले ना तर फक्त आणि फक्त 6 धाबा. आता उर्वरित 15 बॉलमध्ये 50 धाब्यांचा टार्गेट उभारलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकार हे टोकणं आता गरजेचं आहे.
यस डेफिनेटली बॅटची लिडिंग एज आणि इथे खेळाडू बाद झालाय ज्याचं नाव आहे संतोष. बॅक टू द पॅव्हलियन. अर्थात आपण जणू काही विचार केला तर कुठेतरी एक अतिशय आक्रमक संघ आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जाणून आपण जरूर घेतलाय. या सॉफ्टमचा बॉल चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? परंतु इथे डेफिनेटली क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय. दिस इज द खेळाडू ज्याचं नाव आहे राजेश. बॅक टू द पॅव्हलियन. खेळाडू बाद जरूर झालाय. आता आणखीन खऱ्या अर्थानं आपण विचार केला ना तर विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामधील जणू काही आपण आणखीन एक फाईल याच्या आधी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच कदाचित जे खेळाडूने मेडेमोर टाकली होती भिंगार संघाचा खेळाडू. अर्थात आपण जर विचार केला ना तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कदाचित यस आम्ही लगेच अनाउन्समेंट करतोय परंतु मॅच संपुष्टात होणं आता गरजेचं जरूर आहे. आता येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला जवळपास अतिशय आक्रमकता दाखवावी लागेल. 13 चेंडूमध्ये आता 50 धाबा ठोकायचे आहेत. 13 बॉलमध्ये 50 धाबा होतील का या प्रश्नाच्या परिस्थितीत आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल ना तर हे मॅच कंटिन्यू डोळ्यासमोर जरूर पाहावे लागेल. ओव्हर द विकेटनं मारा करणारा अंबरदरेचा खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धीरज सध्याच्या स्थितीपूर्वक नक्कीच खेळाडू आहे. यावेळी चेंडूवरती प्रहारचा डबलाय. नो मॅन्स लाईन. फटक्याची गरज आहे आणि यावेळेचा फटका जरूर आलाय. या चौकाराच्या साहाय्याने धावपळकावरती धाबा आल्यात 10. म्हणजे अजूनही आपण जणू काही विचार केला ना तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता 46 धाब्यांचा टार्गेट आहे. 56 धाब्यांचा पूर्णपणे टार्गेट होता तो आता 12 चेंडूमध्ये 46 धाबा आता इथे उभरून गेल्यात. कारण प्रति ओव्हरमध्ये 23 धाबा आता डेफिनेटली कंप्लीट करावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय टीम भिंगार या टीम कडनं गोलंदाज आलाय. यस डेफिनेटली पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. यस यावेळेस मात्र चेंडूला प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रोटेट करण्याचा प्रयत्नात चेंडू मात्र सरळ उडून गेला. तो सीमारेषा बाहेर. चौकार जरूर ठोकलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने टोटल धाब्यांचा डिपेंड खेळ आपण जरूर पाहतोय. 4 धाबा जरूर आल्यात आणि या 4 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचं समीकरण पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 14 धाबा कंप्लीट जरूर झाल्यात मात्र अजूनही 11 बॉलमध्ये 42 धाब्यांची गरज आहे. 23 धाबा हे प्रत्युत्तर प्रत्येक बॉलमध्ये प्रत्युत्तर जरूर द्यावं लागेल. यस डेफिनेटली ऑफस्टम्पचा बॉल बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन जुळणं आता खूप गरजेचं आहे. परंतु यावेळेस काही आगळं वेगळं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. डेफिनेटली ऑन साइडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे. रोटेट होईल का बॉल परंतु इथे यस अडलाय. एकेरीने दुहेरीने धाब्यांचा धावता फलक कदाचित अडथळ्यामध्ये जरूर सापडेल. दरम्यानच्या कालावधीतील आपण जणू काही पाहिलं ना तर प्रति उत्तर द्यावं लागेल. टोटल धावपळकावरती धाबा नक्कीच दुहेरीच्या साह्यानं जाऊन पोहोचल्या 16 धाबा. आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये 40 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 40 धाबा. आता भानुदासला बॅटचा फेस खोलावा लागेल. हॅलो डेफिनेटली चेंडूला जरूर उडवलाय. चेंडू डिप्स खेळले क्षेत्रामधून गेलाय. वन बाउंड सीमारेषा बाहेर.
अर्थातच आपण विचार केला तर एक बिगेट चौकार जरूर आला. आता जणू काही आपण विचार केला ना तर 8 चेंडू 37 धाब्यांची गरज आहे, 36 धाब्यांची गरज आहे. यस इज वाईड बॉल. पंचांचा इशारा, एक आक्रमक इशारा जरूर आला आमच्या बाजूला. आता बुरबुरीत चेंडूमध्ये आपण जणू काही विचार केला ना तर 8 बॉलमध्ये 35 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 35 धाबा. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. डेफिनेटली बॅट आणि चेंडूचा संपर्क येणं खूप गरजेचं होतं, परंतु इथे कुठेतरी एक कमबॅक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अंबलदतीचा गोलंदाज आपण पाहतो, या विकास हा गोलंदाज जरूर आहे. यस डेफिनेटली इथे काय घडलंय, बॅटची लिडिंग इच आणि खेळाडू नक्कीच बाद झालाय, ज्याचं नाव आहे भानुदास पवार. बॅक टू द पॅव्हलियन. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये धाब्यांचा डिपेंड राहिलाय तो 35 धाब्यांचा. 6 चेंडू आणि 35 धाबा. डेफिनेटली आपण पाहतोय ना तर कुठेतरी अतिशय आक्रमक संघ. येणाऱ्या 6 बॉलमध्ये आता 35 धाब्यांचं समीकरण उडलंय. यस डेफिनेटली चेंडूला प्रहार चढवलाय. या फटक्याची अधिक गरज जरूर आहे. तो काही क्षणातच फटका जरूर आलाय. मी तर म्हणेन मंगेश बाटमधनं, हरीश बाटमधनं कदाचित आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमक खेळाडू आणि आक्रमकता जरूर हरीशने दाखवल्या. कारण आपण जणू काही विचार केला ना तर अजूनही येणाऱ्या चेंडू असतील 5 विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. जरी 5 बॉल 5 षटकार जरूर आता ठोकावे लागतील. जवळपास आपण जणू काही विचार केला ना तर प्रत्येक बॉल षटकार हे असं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये राहिलं आहे. अर्थात या चेंडूवरचा आता फटका येणं खूप गरजेचं असेल. यस आपण विचार केला तर ऑफस्टमचा बॉल ब्लॉकअप पद्धतीचा फेकण्याचा प्रयत्न, ऑफस्टमचा ब्लॉक आणि त्यानंतर कमबॅक. अधिनाथ गोलंदाजी मार्कवरती असताना या ओव्हरमध्ये आपण काही विचार केला ना तर काहीचा चेंडूंचा कड अजूनही बाकी आहे. फटका फसला आहे, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे. यस डेफिनेटली क्षेत्ररक्षक रोटेट करेल का यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. सनसेटेबल क्रिकेट आणि क्रिकेटचा संबंध गडबत असताना गडवा गडबे आणि लढवा लढवी सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये चालू जरूर आहे. यस डेफिनेटली रोहिदासच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलाय. चेंडू आउट ऑफ सीमारेषा बाहेर, परंतु अशा फटक्याची अधिक गरज होणं खूप गरजेचं होतं. परंतु इथे काही वेगळंच प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन आपण विचार केला ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय ओव्हर स्टेप ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाजी मार्कवरती जरूर आहे. यास आसमान गाठला आहे, परंतु इथे काय घडेल काय बिघडेल. चेंडू जाईल सीमा पार. एबन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार, परंतु आता शेवटतील बॉल शिल्लक आहे आणि बेजासाठी जवळपास जणू काही विचार केला तर अजूनही 16 धाब्यांची गरज आहे. 1 चेंडू आणि 16 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन जुळलंय जरूर. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाजी मार्कवरती शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडूतील यस आक्रमक संघ. यस आपण विचार केला तर दोन्ही संघाचा हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक कौतुक करतोय. पहिली मॅच मॅन ऑफ द मॅच